नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। आज महाराष्ट्र आणि देशाच्या मीडियामध्ये एकाच नावाची चर्चा आहे, बिरुदेव ढोणे। एका सामान्य कुटुंबातील डोंगरदऱ्यांमध्ये मेंढरे चारणाऱ्या या मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत UPSC नेत्रदीपक यश मिळवले आहे। 551व्या क्रमांकाचा IPS पदाला गवसणी घालणारे बिरुदेव हे केवळ एक यशस्वी उमेदवार नाहीत, तर जिद्द आणि चिकाटीचे मूर्तिमंत उदाहरण आहेत। बिरुदेव यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका लहानशा गावात झाला। त्यांची घरची परिस्थिती जेमतेम होती, वडील मेंढपाळीचा व्यवसाय करत होते। प्रतिकूल परिस्थितीतही बिरुदेव यांची बुद्धिमत्ता चमकत होती। जळोची येथील डॉक्टर राजेंद्र चोपडे यांचा भाचा प्रांजल चोपडे, जे त्यावेळी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते, त्यांनी बिरुदेवमधील क्षमता ओळखली। योगायोगाने दोघेही धनगर समाजाचे असल्याने त्यांची लवकरच मैत्री झाली। पुण्यासारख्या मोठ्या शहरात प्रांजल यांची साथ बिरुदेव यांच्यासाठी मोठा आधार ठरली। सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यावर बिरुदेव यांनी नोकरीच्या मागे न लागता स्पर्धा परीक्षेच्या खडतर मार्गावर चालण्याचे धाडस दाखवले। या प्रवासात त्यांना त्यांचे मित्र प्रांजल चोपडे, आज एक यशस्वी वन अधिकारी, आणि अक्षय सोलनकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। संघर्ष इथेच थांबला नाही। ज्या दिवशी UPSCचा निकाल लागला, त्या दिवशी बिरुदेव त्यांच्या आजारी वडिलांसाठी मेंढरे चरायला गेले होते। 2 महिन्यांपूर्वीच त्यांच्या वडिलांवर किडनीच्या खड्याचे ऑपरेशन झाले होते आणि आर्थिक अडचणींमुळे बिरुदेव यांना ही जबाबदारी घ्यावी लागली होती। बिरुदेव यांच्या संघर्षाची आणखी एक बाजू आहे। काही दिवसांपूर्वी त्यांचा मोबाईल हरवला होता आणि तक्रार देण्यासाठी त्यांना पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवावे लागले। ज्या पोलिसांना त्यांची साधी तक्रार नोंदवण्यासाठीही वेळ नव्हता, त्याच पोलीस दलातील सर्वोच्च पदासाठी आज बिरुदेव यांची निवड झाली आहे। बाळाबाई आणि सिद्धाप्पा ढोणे या मेंढपाळ दाम्पत्याने प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या मुलाला उच्च शिक्षण दिले आणि त्याला त्याच्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्यास मदत केली। बिरुदेव यांचे यश हे केवळ त्यांचे यश नाही, तर त्यांच्या आई वडिलांच्या त्याग आणि परिश्रमाचेही प्रतीक आहे। खरंच, बिरुदेव यांची ही कहाणी एखाद्या दंतकथेपेक्षा कमी नाही। प्रतिकूलतेवर मात करून, कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना, एका सामान्य मेंढपाळ कुटुंबातील मुलगा आज IPS अधिकारी बनला आहे। त्यांचे हे यश केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी प्रेरणास्त्रोत आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती वर्षात बिरुदेव यांच्या आईचा योग्य सन्मान करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल।